हाय. तर ब्लॉग बनवायचं असं कारण आहे की मी बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवले नाही. तर आणि का बनवले नाही का नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला वाटलं नाही की हिनं व्हिडिओ लगेच बंद टाकायचे बंद केले का काही की तसं काय नाही. मी काय व्हिडिओ टाकायचे बंद करणार नाही, चालूच ठेवणार आहे. पण मध्ये थोड्या दुखायलेलं असल्यामुळं मी व्हिडिओ टाकले नाही. तर आणि त्यांना मी गावाला गेलेत मोठ्या गाडीवर लाईनच्या. आज येणार आहेत ते. आणि मी पण का बनवले नाहीत का नाही ते सांगते. तर माझं दुखायला होतं पोट, तर मी दवाखान्यात इकडून तिकडं जाण्यामुळं मला काही टाईम नाही भेटला बनवायला. आणि दुखायला असल्यामुळं पण मला मूड नाही आला बनवायला. तर दवाखान्यात तुम्हाला सांगते मी कुठे गेलते ते. हा काही फाईल बघा कुठल्या दवाखान्यात गेले होते. मोठा दवाखाना आहे ते बार्शीचा. कॅन्सर पॅसिलेक्ट आहे वाटते, कॅन्सरसाठी आहे वाटते ते दवाखाना. आधी तर भीतीच वाटायला लागली होती ते कॅन्सरचा दवाखाना आहे म्हणले म्हणून. तरी पण गेले धटमन करून डॉक्टरला हे दाखवलं. डॉक्टर म्हणले CT स्कॅन आणि रक्त लगेच चेक करा. दुसरी एक गर्भपिशवीची टेस्ट केली आणि CT स्कॅन पण काढला. तिथं लई 600 रुपये 700 रुपयामध्ये झालं माझं सगळं येणं जाण्याचं. 1000 रुपयापर्यंत गेले. ठीक आहे म्हणलं. आता ते रिपोर्ट येणार आहेत माझे, त्या 2 दिवसातच येणार होते. पण माझ्याच्यानं जाणं झालं नाही. त्याने बी नाही तर म्हणून मी गेले नाही. आणि मॅडम पण म्हणल्या की मंगळवारी या. मॅडम मंगळवारी येणार आहेत. मग मंगळवारी मी हे रक्त लघवी चेक केलेले रिपोर्ट तिथं बार्शीमध्ये. आणि ते CT स्कॅनचे आणि ते दुसरी टेस्ट केलेली घेऊन तिथं काय म्हणतात काय नाही मॅडम ऐकायचं आहे. आणि तिथून नंतर तिथलं पटलं तिथं दवाखाना करायचा नाही, तर परत बार्शीला जायचं आहे. तर एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. नंतर काय होईल काय नाही ते सांगते. आता हे रिपोर्ट घेऊन मंगळवारी गेल्यावर तिथं मॅडम ते रिपोर्ट बघून हे रिपोर्ट बघून काय म्हणतात काय मला माहीत नाही. तसं तर मला आधीच भीती वाटायला लागली या. आणि थोडं गर्भपिशवीला थोडं इन्फेक्शन झालं आहे म्हणून सांगितलं आहे त्याईनं. म्हणून ह्या गोळ्या दिल्या. 14 दिवसाचा कोर्स सांगितला आहे. तर एवढा करायचा आहे. बघते एवढ्या वेळेस करून. आता एवढा कितक्या दिवस दवाखाना करते, सारखं महिन्याला गोळ्या खाते. त्यापेक्षा तर हे 14 दिवसाच्या 2 टाईम आहेत सकाळ संध्याकाळ त्या खाते. बघते 14 दिवसात फरक पडत आहे का.